विद्यार्थी मित्रांनो, आपण चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये घटक आहे कंपनीचे सभासद व उपघटक आहे सभासदत्वाचे संपादन। मागील व्हिडिओमध्ये आपण सभासदासाठीची पात्रता, कोण कंपनीचे सभासद होऊ शकतात आणि कोण नाही, तर व्यक्ती आणि संस्था हे कंपनीचे सभासद होऊ शकतात, हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर आज आपण कंपनीच्या सभासदत्वाचे संपादन म्हणजेच एखाद्या कंपनीचे सभासदत्व कसे मिळवता येईल याचा आज आपण अभ्यास करूया। तर त्यामध्ये पहिला आहे घटनापत्रकाची सदस्यता घेऊन। कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत व त्यामध्ये किमान व्यक्ती या कंपनीच्या सभासद बनतात। कंपनीचं जे घटनापत्रक आहे त्या घटनापत्रकावर ज्या व्यक्ती सह्या करतात त्या कंपनीच्या सभासद असतात। मग त्यासाठी सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद, तर खाजगी कंपनीसाठी 2 आणि 1 व्यक्ती कंपनीसाठी 1 अशा व्यक्ती घटनापत्रकावर सह्या करण्यासाठी आवश्यक असतात। आणि म्हणजेच काय की ह्या ज्या व्यक्ती घटनापत्रकावर सह्या करतात ते कंपनीचे प्राथमिक सभासद असतात, म्हणजे सर्वात अगोदरचे सभासद हे असतात, म्हणजे त्यांना सभासदत्व मिळवता येते। 2 नंबर आहे भाग खरेदीसाठी अर्ज करून व भागवाटपाने। ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग खरेदी करावयाचे असतात त्या व्यक्तीला कंपनीकडे अर्ज करावा लागतो। त्याचा भाग खरेदीसाठीचा जर अर्ज कंपनीने स्वीकारला तर त्याला भागांचे वाटप केले जाते आणि तो कंपनीचा भागधारक बनतो। म्हणजे अगोदर कंपनीच्या भाग खरेदीसाठी त्या भागधारकाला, त्या व्यक्तीला कंपनीकडे अर्ज करावा लागतो आणि अर्ज केल्यानंतर कंपनीने तो अर्ज स्वीकारला पाहिजे आणि कंपनीने अर्ज स्वीकारल्यानंतर त्या व्यक्तीला भागाचे वाटप केले जाते। वाटप केल्यानंतर ती व्यक्ती त्या कंपनीचे भागधारक बनते। पुढे आहे 3 नंबर अभौतिक स्वरूपात धारण करणे, डिमटेरियलाइज। अभौतिक स्वरूप म्हणजे ज्या काही आर्थिक प्रतिभूती आहेत त्या आर्थिक प्रतिभूती भौतिक किंवा कागद स्वरूपात न धारण करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये धारण करणे। मग एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भागपेढीमध्ये लाभप्रद मालक म्हणून, भागपेढी म्हणजे डिपॉझिटरीमध्ये लाभप्रद म्हणून मालक म्हणून नोंदविलेले असतात अशी व्यक्ती कंपनीची सभासद असते। म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर भाग आहेत त्याचे नाव हे भागपेढीमध्ये नोंदविलेले असते, ती व्यक्ती कंपनीची सभासद होऊ शकते। 4 नंबर आहे भाग हस्तांतर करून। एखाद्या व्यक्तीने विद्यमान भागधारकाकडून भागांची खरेदी केली व ही हस्तांतरणाची विनंती कंपनीने मान्य केली की ती व्यक्ती नोंदणीकृत सभासद बनते। एखाद्या व्यक्तीला जर भाग धारण करायचे असतील तर कंपनीमध्ये जो विद्यमान भागधारक आहे, ज्या व्यक्तीने भाग ऑलरेडी खरेदी केलेले आहे, जो त्या कंपनीचा भागधारक आहे, त्या व्यक्तीने व्यक्तीकडून भागांची खरेदी केली जाते व ही हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे ती कंपनीने जर मान्य केली तर ती व्यक्ती कंपनीची सभासद बनते। म्हणजे भागांचे हस्तांतरण करून सुद्धा सभासदत्व मिळवता येते। तसंच 5 नंबर आहे भाग संक्रमणामुळे। जसं भाग हस्तांतर आहे त्याच्या अपोजिट एकदम भाग संक्रमण आहे। तर भाग संक्रमणामध्ये सभासदाचा मृत्यू झाला, दिवाळखोरी किंवा मानसिक असंतुलन झाल्यामुळे कायद्याअंतर्गत जे भागांचे हस्तांतर होते त्याला भाग संक्रमण असे म्हणतात। जर सभासदाचा मृत्यू झाला तर त्याचा वारस, तसेच दिवाळखोरी असेल तर अधिकृत व्यक्ती आणि मानसिक असंतुलन असेल तर प्रशासक, याप्रमाणे संबंधित व्यक्ती सभासदाची जागा घेतात। म्हणजे जर एखाद्या सभासदाचा जर मृत्यू झाला तर त्याचं जे सभासदत्व आहे ते त्याच्या वारसाला जाणार। त्यानंतर जर एखादा सभासद दिवाळखोर झाला तर त्याच्यासाठी जी अधिकृत व्यक्ती आहे, ऑफिशियल रिसिव्हर जो आहे, त्याला
त्याचे भाग मिळतात. आणि जर मानसिक असंतुलन असेल तर प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर, जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे तो या संबंधी व्यक्ती सभासदाची जागा घेऊ शकते. अशा पद्धतीने भागांचे संक्रमणसुद्धा कायद्याने होत असते. तसेच पुढे आहे 6 नंबर, एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती. आता एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाचा मृत्यू झाल्यास घटनापत्रकामध्ये ज्याचे नाव नामनिर्देशित केलेले आहे तो व्यक्ती कंपनीचा मालक होतो. म्हणजे अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीचं नाव हे घटनापत्रकामध्ये दिलेलं असतं की ह्या व्यक्तीला या ठिकाणी सभासद करावे माझ्यानंतर, असं लिहिलेलं असतं, नाव दिलेलं असतं. त्यावेळेस तो सभासद होतो, तो कंपनीचा मालक होत असतो. त्यानंतर 7 नंबर आहे मूकसंमतीने सभासदत्व. आता मूकसंमतीने म्हणजे ज्या व्यक्तीचे नाव सभासद नोंदवहीमध्ये चुकून प्रविष्ट झालेले आहे, चुकून सभासदाचे नाव देण्यात गेलेले आहे अथवा तो सभासद असल्याचे भासवत असेल, म्हणजे जाणून बुजून आपले नाव नोंदवहीत राहू देत असेल, अशी व्यक्ती, म्हणजे कंपनीला कळवत नाही की चुकून नाही की माझं नाव आहे किंवा आणि चुकून दुरुस्त करून घेत नाही, जे स्वतःचे नाव जे आलेले आहे हे त्याला माहिती असूनसुद्धा तो कंपनीकडून ते नाव दुरुस्त करून घेत नाही, अशी व्यक्ती, तर अशा व्यक्तीला त्याचं सभासदत्व नाकारण्यापासून रोखले जात नाही. आणि जी अशी व्यक्ती आहे ती कंपनी विसर्जनाच्या वेळी सभासद म्हणून जबाबदार धरली जाते. यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात. अशा पद्धतीने कंपनीमध्ये सभासदत्व मिळवता येतं. जसं कंपनीमध्ये सभासदत्व मिळवता येतं तसंच कंपनीतून सभासदत्वाला सुद्धा विराम देता येत असतो. तर त्यासाठी एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व हे काही कारणास्तव संपुष्टामध्ये येतं किंवा त्या सभासदत्वाला त्याला विराम द्यावा लागतो. तर त्यामध्ये 1 नंबर आहे सभासदाने आपल्या भागांचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीस केल्यास. एखादा भागधारक हा सभासद आहे परंतु त्याने आपले भाग हे दुसऱ्याला दिल्यानंतर त्याचं सभासदत्व नाहीसं होतं किंवा तो सभासद राहत नाही. तर 2 नंबर आहे जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा दिवाळखोर झाल्याने त्याच्या भागाचे संक्रमण होते त्यावेळीसुद्धा सभासदत्व त्याच्याकडे राहत नाही. आणि जेव्हा कंपनी स्वतःच आपल्या भागांची परत खरेदी करण्याची तयारी दर्शवते व सभासद त्याचे भाग कंपनीला विकतो त्यावेळेससुद्धा या ठिकाणी सभासदत्व संपुष्टात येतं. आणि समभागावरील मागणी हप्त्याच्या रकमेची वारंवार मागणी करून देखील एखाद्या भागधारकाने रक्कम न भरल्यास कंपनी त्याचे भाग जप्त करून घेते. जे एखादा समहक्क भागधारक आहे त्या समहक्क भागधारकाने आपले भाग जे आहे ते भाग आपले भागावरील हप्ता किंवा रक्कम भरली गेली नाही तर त्याचे भाग जे आहे त्या भागाची रक्कम मागून जर कंपनीला दिली गेली नाही तर त्याचे भाग जे आहे ते कंपनी जप्त करते. 5 नंबर आहे कंपनीच्या सभासदाने नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वेच्छेने परत केल्याने त्याचे नाव नोंदवहीतून कमी केले जाते. कंपनीच्या धारणाधिकाराचा उपयोग केल्याने कंपनीमधील जे सभासदत्व आहे ते संपुष्टात येते.
7 नंबर आहे परतफेडीच्या अग्रहक्क भागांची मुदत संपल्यानंतर त्यांची रक्कम परत केली की अग्रहक्क भागधारकांचे सभासदत्व रद्द होते. अग्रहक्क जे आहे त्या अग्रहक्क भागांची परतफेड केल्यानंतर त्यांचं सभासदत्व हे रद्द होते. अग्रहक्क भागांची परतफेड ठराविक मुदतीनंतर कंपनीला करावी लागते. त्यांची परतफेड केली की त्यांचं सभासदत्व हे रद्द होत असतं. 8 नंबर आहे माहितीपत्रकातील चुकीच्या विधानामुळे जर सभासदांची फसवणूक झाली असेल तर तो कंपनीबरोबरचा सभासदत्वाचा करार रद्द करतो. माहितीपत्रकामध्ये जर एखादं विधान चुकीचं असेल, एखादी माहिती जर चुकीची देण्यात गेली असेल तर त्या सभासदांची फसवणूक झाली असेल तर तो कंपनीबरोबरचा जो सभासदत्वाचा करार केलेला आहे तो करार रद्द करू शकतो. म्हणून माहितीपत्रकातील जी माहिती आहे ती अचूक असेल तर कोणताही या ठिकाणी करार रद्द होऊ शकत नाही आणि कोणतीही अडचण येऊ शकत नाही. म्हणून माहितीपत्रकातील जी माहिती आहे ती सत्य असावी. आणि शेवटचं आहे कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर. कंपनी वाइंडअप केल्यानंतर कंपनीचं विसर्जन झाल्यानंतर सभासदत्व जे आहे ते सभासदत्व संपुष्टात येतं किंवा त्याचं सभासदत्व हे रद्द होत असतं. अशा प्रकारे कंपनीमध्ये सभासदत्व हे रद्द होतं. आणि या अगोदर आपण पाहिलं की सभासदत्व कसं मिळवता येतं, कसं संपादन करता येतं. कंपनीमध्ये संपादनही करता येतं आणि जे सभासदत्व मिळालेलं आहे ते रद्दही होत असतं. अशा पद्धतीने कंपनीमध्ये हे सभासदत्व मिळवता येतं आणि त्यानंतर संपुष्टातही येत असतं.